नाही कंधार पंचायत समिती अंतर्गत दहीकळंबा गावामध्ये रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ड आणि त्याच्यानंतर ओबीसी अशा 3 प्रवर्गातून 3 योजनेअंतर्गत घरकुलाचे टार्गेट मंजूर आहे. शासनाने मंजूर केले. जवळपास माझ्या इथं 250 घरकुलाचं बांधकाम चालू आहे, काही मंजूर अवस्थेत आहे. जर ज्यांना अग्रिम 15,000 रुपये जे टाकायचे असते ते अग्रिम टाकायसाठी 2,000 5,000 रुपये तिथले संबंधित जे कार्यालयीन प्रमुख आहेत, खरातपणा कार्यालय प्रमुख खरात, त्याच्या खाली यंत्रणा जिथले जे अकाउंटंट ते पवार वगैरे सगळेच, आता ते वरिष्ठापर्यंत असू शकते, ते त्याची चौकशी केल्यावरच ते कोण कोण आहे ते पुढे सापडतील. तर माझ्याच गावचा नाही, तिथं जत्रा भरल्यासारखी आहे. त्यांनी ठराविक दलाल नेमलेत त्यांनी प्रत्येक गावामध्ये, आणि त्या दलाला मार्फत त्यांनी पैसे घेऊन रात्री 10-10 वाजेपर्यंत ते काम करतात आणि दिवसाघडीला कोणालाच सापडत नाहीत, कोणाचा फोन उचलत नाहीत. माझ्यासारखे प्रत्येक गावचे सरपंच बेजार आहेत, मी तर नाही, प्रत्येक गावचे सरपंच बेजार आहेत. त्यांचा रेट मेनू कार्ड ठरलेला आहे त्याचा, रमाईला एवढं, ओबीसीला एवढं, आणि सगळ्या आमच्या सारख्या सरपंचांनी पूर्तता जर केली कागदपत्राची आणि ओसी घेतली तर ते ऑनलाईन मध्ये काहीतरी त्रुटी काढतात. तुमचं रेड मध्ये नाव गेलं म्हणतात, तुमच्याला आधार अपडेट करून आणा म्हणतात, तुमच्या खात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणतात. हे असे नको ते कारण काढतात. पैसे दिलं की मग फाईल लागणार, कागद लागणार, नमुना नंबर 8 लागणार, काहीच लागणार त्याला, सगळं पैशाच्यावर चालू आहे त्याचं. आणि याच्या संदर्भात मी तुबाकले साहेबाकडे अनेकदा तक्रारी केल्या. पीडी आहेत ऍडिशनल सीओ नांदेडचे, त्यांनी बी काही तक्रारीची दखलच घेतली नाही. सीओ मॅडमलाही सांगितलं, काहीच दखल घेतली नाही. मग नाईला जाणं आता ते तर सोडा, ते जे आम्ही जे तक्रार दिलीचं याचं कारण द्वेष मनात धरून ते आमच्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम करते. ते काय नाव खरात, तुमची फाईलच दिली नाही, सरपंचानच नेली, तुमचे कागदच दिले नाहीत, हे आमच्यावर दोष ठेवून त्या माणसातून आमच्यात संभ्रम निर्माण करून गावागावामध्ये तणाव निर्माण करायचं काम ते खरात कराले. तुमच्याकडे असे प्रूफ आहेत का जे लाभार्थी ज्यांनी पैसे दिले तुमच्या बाजूने बोलणार आहेत, असे काही एव्हिडन्स आहेत? एक नाही 50 आहेत, 50 आहेत. लाभार्थी तळमळ करायले, ते तळमळ कराय. आता उभं करतो वाटलं तुम्हाला, आता एक नाही 50 आहेत. लेखी तक्रार द्यायला सुद्धा ते तयार आहेत, पैसे मागलेत म्हणून. उघडकीस आला असेल ना कोणता? आले उघडच आहेत. ते बाजार मांडलाय तिथं पंचायत समितीला त्यांनी, बाजार सगळ्याला माहित आहे. किती दिवसापासून उपोषण 3रा दिवस आहे माझा. प्रशासनाचे कोणी कर्मचारी कोणीच नाही. 2 दिवस सुट्ट्याच होत्या, त्या कदाचित त्याच्यामुळे आले नसतील. माझा कोणी यावं जावं हा उद्देश नाही माझा. मला तिथली यंत्रणा सरळ हो, ते लोकांची गर्दी कमी हो, लोकांचे पैसे आपोआप खात्यात पडो, हे म्हणायचं. काय असेल पुढची याच्या मान्य होत नाही, उपोषण तर चालूच आहे माझं. मान्य होत नसेल तर पुढची ठरवणार आहे तिच्या 2 दिवसामध्ये. तुम्ही गाव पातळीवरच उपोषण करण्याचं का ठरवलं? तहसील आहे, पंचायत समिती आहे, असं काय का संविधानामध्ये असं कुठं लिहिलं नाही की तुम्ही त्याच ठिकाणी करावं. माझ्या गावातही करू शकतो मी, माझ्या गावचा प्रश्न आहे. माझ्या गावातले लोक मला इथं येऊन, जे लाभार्थी जे पीडित लोक आहेत ते येऊन भेटतात. तिथे येऊन कोण भेटते, आणि बसल्याच्या नंतर अनेकाच्या अडचणी समोर येतात. त्याच्यामुळे मी गावातच करायचा निर्णय घेतला. उपोषण कर्ते किती आहेत? मी एकटाच आहे.